नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। हे भारताचं सौंदर्य आपण सध्या बघत आहोत मागच्या चलचित्रापासून कोकणामध्ये रत्नागिरीपासून पावसपर्यंत जो मार्ग जातो त्या मार्गावरती गोळप नावाचं एक छोटंसं गाव आहे। या गोळप नावाच्या गावामध्ये दोन मंदिर आहेत, त्यातलं एक मंदिर हरिहरेश्वराचं मागच्या चलचित्रामध्ये आपण बघितलेलं आहे। जर ते चलचित्र तुम्ही बघितलं नसेल तर तेही बघून घ्या। आजच्या ह्या छोट्याशा चलचित्रामध्ये आपण इथलंच सत्तेश्वर नावाचं पुरातन प्राचीन सुंदर मंदिर बघणार आहोत कोकणी पद्धतीचं। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्या मार्गावरनं आम्ही आलो होतो। ह्या बाजूला माझ्या मागच्या बाजूला हरिहरेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे किंवा तिकडून आपण आलेलो आहोत। आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर हेही मंदिर संपूर्ण जंगलामध्ये आहे। तुम्ही ह्या बाजूला बघू शकता, संपूर्ण जंगल आहे। म्हणजे ह्या भागामध्ये आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा आनंद सुद्धा घेता येतो आणि हा निसर्गाचा आनंद जवळपास तुम्हाला समुद्र सुद्धा बघायला मिळेल। समुद्र बघण्यासाठीच तुम्ही या भागात येत असाल, पण हा निसर्गाचा आनंद घेता घेताच आपण मंदिरांचा सुद्धा आनंद घेत असतो। ही आपल्या वाहिनीची विशेषता आहे। आता आपण सत्तेश्वर मंदिराच्याकडे दर्शन घ्यायला जाऊयात। अशा निसर्गरम्य मार्गाने आपण त्या सत्तेश्वर मंदिराकडे जातो। मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या बाजूने आम्ही आलेलो आहोत। छोटा मार्ग आहे, पण आपली कार चारचाकी गाडी नक्की इथे येऊ शकते। आम्ही सुद्धा आमची चारचाकी भैरवती घेऊन आलेलो आहोत आणि इथून खाली जायला आपल्याला सत्तेश्वराकडे जायला मार्ग आहे। तुम्हाला थोडीशी चौकशी करावी लागेल, माणसं शोधायला लागतील। समोर जे दिसतंय ते आपल्याला सत्तेश्वराचं मंदिर आहे। मागच्या चलचित्रामध्ये जसं आपण हरिहरेश्वर मंदिराला जाण्यासाठी जांभाळ दगडाच्या पायऱ्या केलेल्या होत्या, तशाच पायऱ्या ह्या ठिकाणी सुद्धा ह्या मंदिराला सुद्धा केलेल्या आहेत। आणि ह्या अशा पायऱ्या उतरून खाली गेल्यावरती आपल्याला सत्तेश्वराचं दर्शन घडणार आहे। कोकणी पद्धतीची विशेष कोकणी पद्धतीची मंदिरं बघण्यासाठी आपण हा उपक्रम करत आहोत। आपल्या वाहिनीवरती कोकण दर्शन नावाची एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन कोकणातली मंदिरं जर तुम्हाला बघायची असतील किंवा तुम्ही कोकणामध्ये येण्याचा नियोजन करत असाल तर तुम्हाला आमची ही चलचित्र बघून कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्ट मधली तुम्हालाही लाभ होईल। निसर्गाचा समुद्राचा आनंद घेता घेताच तुम्हाला देवदर्शनाचा सुद्धा आनंद घेता येईल। कोकणी पद्धतीची प्राचीन मंदिरं बघण्याचाही आनंद घेता येईल जर तुम्ही त्या प्लेलिस्टचा लाभ घेतलात। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आमच्या कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्टचा नक्की लाभ घ्या। आता आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत। हे मुख्य मंदिर आपल्याला समोर दिसतंय। जशा आपण हरिहरेश्वर मंदिरामध्ये बघितल्या होत्या तशा दीपमाळा तिथे 3 होत्या, इथे 2 दीपमाळा आपल्याला दिसत आहेत। आणि हा पण अतिशय निसर्गरम्य परिसर आहे। हे मंदिराचं प्रांगण आहे, बाजूनी दगडी तटबंदी केलेली आहे। संपूर्ण तटबंदी केलेलं विशेष मंदिर आपल्याला खाली जाऊन बघायचंय। त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता डोंगर आहे, म्हणजे डोंगराच्या कुशीमध्ये ह्या डोंगर आणि हे मंदिर यांच्यामध्ये इथे समोर नदी पण आहे। मागच्या चलचित्रामध्ये आपण बघितलेली नदी या ठिकाणी वाहते आणि नदीकाठी असलेलं हे सुंदर मंदिर आहे। डोंगराच्या आणि निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं सुंदर मंदिर सत्तेश्वर। मुख्य मंदिर तिथे खाली आहे, त्याच्या वरच्या भागामध्ये हे गणपतीचं मंदिर आहे। आपण आधी गणपतीचं दर्शन घेऊया। गणेशाचं दर्शन घेऊन आपण कुठल्याही शुभ कार्याला आरंभ करतो। आपण ह्या गणपतीचं दर्शन घेऊन मग खाली सत्तेश्वराच्या दर्शनाला जाऊयात। हे मंदिर गणपतीचं थोडंसं चौथऱ्यावरती वरच्या भागामध्ये आहे। डोंगर उतारावरची ही मंदिर असल्यामुळे इथे मुख्य मंदिर खाली आहे आणि गणपतीचं मंदिर वरच्या भागामध्ये आहे। आता आपण गणपती मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत। गणरायाचं दर्शन आपण घेऊयात गर्भगृहामध्ये जाऊन। हे दगडी बांधकाम दिसतंय समोर। ओम गंग गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गंग गणपतये नमः। अतिशय सुंदर अशी गणपतीच्या मूर्तीचं दर्शन आपल्याला इथे घडतं। तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणामध्ये घडवलेली अतिशय सुंदर मूर्ती आहे। त्याच्यावरचं कोरीव काम पण खूप सुंदर आहे। या गणरायाचं दर्शन घेऊन आपलं मन प्रसन्न होतं आणि मग आपण पुढे मुख्य मंदिरात दर्शनाला जातो। आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही मंदिरं अशी बघितलेली आहे। विशेषतः जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये अशा प्रकारची लाकडी मैरप केलेली आपल्याला बघायला मिळालेली होती। कोकणामधल्याही दिवेआगरमधल्याही एका मंदिरामध्ये आपल्याला अशी लाकडी मैरप बघायला मिळालेली होती। विशेषतः कोकणामधल्या मंदिरांमध्ये ही लाकडी मैरप अशा प्रकारची मुख्य देवतेच्या वरच्या बाजूला असणे ही विशेषता आहे कोकणातल्या मंदिरांची। इथे तुम्ही बघू शकता लाकडाच्या कमानीमध्ये किंवा मैरपीला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर मैरप आपल्याला इथे लाकडी बघायला मिळते। आता आपण ह्या गणरायाचं दर्शन घेतलेलं होतं। गणरायाच्या मंदिराचा जो सभामंडप आहे त्याचे जे स्तंभ आहेत हे स्तंभ मात्र दगडी आहेत।
या दगडाच्या स्तंभाच्या वरच्या बाजूला ड्राय जॉईंट बनवलेला आहे, शुष्क सांधा ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, आणि त्याच्यावरती लाकडी काम आहे. म्हणजे हीच कोकणातल्या मंदिरांची पद्धत असते. मंदिराची उंची फारशी नाहीये, तुम्ही इथे बघू शकता पताका लावलेले आहेत, त्याला माझा हात पण पोचतो आहे, आणि वरती कौलारू छप्पर केलेला आहे. आणि अशा पद्धतीने ह्या सभामंडपाला 3 आणि 3 6 स्तंभ मला दिसत आहेत. आता आपण खाली जाऊयात आणि खालच्या मुख्य मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात. आता आपण खाली मुख्य मंदिराकडे निघालेलो आहोत. तिथून खाली उतरायला ह्या पायऱ्या आहेत. खाली जाऊन मी एकदा तुम्हाला दाखवतो गणपतीचं मंदिर कसं वरती चौथऱ्यावरती बनवलेलं आहे. डोंगर माथ्यावरची मंदिरं साधारणतः अशा पद्धतीने बनवलेली असतात. हे पण डोंगराच्या कुशीमध्ये बनवलेलं स्थान असल्यामुळे किंवा मंदिर असल्यामुळे इथे सुद्धा तशीच पद्धत करण्यात आलेली आहे. मुख्य मंदिर खाली, आणि आत्ता जे आपण गणपतीरायाचं दर्शन घेतलं गणेशाचं, ते मंदिर इथे वरती आहे. सर्वेश थांबलाय ह्या मंदिरामधून. आता आपण इथून खाली आलेलो आहोत आणि आता आपल्याला या मुख्य मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जायचंय समोरच्या बाजूनी. याही मंदिराचं प्रांगण जे आहे संपूर्ण दगडांनी बनवलेलं आहे. जांभा दगड खाली आहे. आपण अशी अनेक मंदिरं बघितलेली आहेत की जिथे खाली भूमी जी बनवलेली असते ती भूमी पाषाणाची बनवलेली असते. इथे कोकण असल्यामुळे कोकणातले जांभा दगड आपल्याला खाली दिसत आहेत. आपल्या देशावरती आपल्याला काळ्या पाषाणामध्ये बनवलेली भूमी बघायला मिळते. इथे मंदिराच्या समोर, सभामंडपाच्या समोर असलेल्या ह्या 2 दीपमाळा, समोर खाली जायला नदीकडे जायला छोटीशी वाट आहे. त्या बाजूला कोपऱ्यामध्ये, मंदिराच्या कोपऱ्यामध्ये सुंदर तुळशी वृंदावन आहे आणि मंदिराची असलेली तटबंदी, आणि हा सभामंडपामध्ये जाण्याचा मार्ग. आपण ह्या बाजूनी गणपती मंदिराकडून आलो होतो. मी तुम्हाला 360 अंशामध्ये दाखवतो आजूबाजूचा परिसर कसा आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल ह्या संपूर्ण स्थानाची किंवा ह्या संपूर्ण मंदिराची. खाली इकडे नदी आहे, मागे जायला द्वार आहे, आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. आत्ता बघितलेलं तुळशी वृंदावन आणि आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाच्या मध्यभागी असलेलं आणि डोंगर उतारावरचं हे मंदिर आहे. आता आपल्याला जो पटलावर दिसतोय हा सभामंडपाचं प्रवेशद्वार आहे. ह्या प्रवेशद्वारामधून आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो. हे पण कोकणी मंदिर असल्यामुळं इथे जे काय स्तंभ किंवा जे काय नक्षीकाम आपल्याला बघायला मिळेल हे संपूर्ण लाकडी बनवलेलं आहे. या सभामंडपाला जर आपण बघितलं तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये स्तंभ बनवलेले आहेत. 1 2 3 4 स्तंभ आपल्याला बनवलेले दिसतात, आणि हे सगळे स्तंभ लाकडामध्ये बनवलेले आहेत. सुंदर नक्षीकाम लाकडामध्ये केलेलं आपल्याला विशेष या मंदिरामध्ये बघायला मिळतं. तुम्ही इथे बघू शकता मकर शिल्प इथे लाकडामध्ये घडवलेलं आहे. हे आता रंग दिलेला आहे, पण हे त्यांचे जे खवले आहेत मकरचे ते मला इथे क्लिअर कट दिसत आहेत. इतकं सुंदर नक्षीकाम लाकडामध्ये केलेलं आपल्याला या मंदिरांमध्ये बघायला मिळतं. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर नक्षीकाम लाकडावरती केलेलं. वरती असलेल्या तुळया, ह्याही मंदिराच्या सभामंडपाची उंची फारशी नाहीये. मी तुम्हाला अजून एक स्तंभ दाखवतो. ह्या स्तंभावरती पण सुंदर शिल्प बनवलेली आहेत. इथे बघू शकता इथे सिंह केलेला आहे, ह्या बाजूला सुद्धा सिंह केलेला आहे. हे सगळं लाकडात आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या कारागिरांकडे किती स्किल असेल त्यावेळेला. इथे बघू शकता तुम्ही हे लाकडामध्ये बनवलेलं शिल्प आहे सिंहाचं. आरपार आपलं बोट जाऊ शकतं. म्हणजे ही मधली पोकळी जी आहे ही संपूर्ण त्या कालावधीमध्ये 200 300 400 वर्ष जितकं काही जुनं मंदिर असेल त्या कालावधीमध्ये हे सुंदर लाकडामध्ये केलेलं नक्षीकाम बघायला मिळतं. आता ह्या बाजूला बघा, हे सुंदर तोरणासारखं काम केलेलं आहे आणि अतिशय सुंदर लाकडामध्ये. म्हणजे मला माझ्या बोलण्यामध्ये हे पुन्हा पुन्हा येणार, कारण हे आहेच तसं बघण्यासारखं आणि वर्णन करण्यासारखं. लाकडामध्ये इतकं सुंदर नक्षीकाम. मुख्य अंतराळाचं जे प्रवेशद्वार आता आपण पटालावरती बघत आहोत हे सुद्धा लाकडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. इथली द्वारशाखा, ह्या बाजूला एक द्वारशाखा मोठी मुख्य द्वारशाखा आहे, त्याच्या बाजूला ही दुसरी निळ्या रंगाची द्वारशाखा, त्याच्या आतमधली हिरवी फुलांची नक्षी केलेली द्वारशाखा आहे. ह्या सुंदर द्वारशाखा आणि जे नक्षीकाम द्वारशाखांवरचं किंवा प्रवेशद्वारावरचं आपण बघतो इतर ठिकाणी ते सगळं दगडामध्ये केलेलं असतं. इथे हे सगळं लाकडामध्ये केलेलं आहे. वरती असलेलं ललाटबिंब किंवा गणेशजी. आता हे सगळं सौंदर्य लाकडामध्ये केलेलं नक्षीकाम बघून आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करतो. आता मी अंतराळामध्ये आलेलो आहे. वरच्या बाजूला आधी तुम्हाला दाखवून घेतो. वरच्या बाजूला कौलारू छत आणि कौलारू छताच्या आतमध्ये असलेला लाकडी भाग तुम्हाला असा दिसतो. समोर अनेक घंटा लावलेल्या आहेत. महादेवाचं मंदिर असल्यामुळे आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन इथे अंतराळामध्ये घडतं. नंदी महाराजांचं दर्शन घेण्याआधी इथले स्तंभ तुम्ही बघून घ्या. हे पण लाकडी स्तंभ मला दिसत आहेत आणि ड्राय जॉईंट वरच्या बाजूला असलेले ड्राय जॉईंट, आणि इथेही लाकडांवरती सुंदर नक्षीकाम प्रत्येक स्तंभाच्या चारी बाजूनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं.
तुम्ही हे बघा, मी एक एक स्तंभ तुम्हाला दाखवतो. हे स्तंभाचे वरचे भाग मी आता तुम्हाला दाखवत आहे. असेच प्रत्येक ठिकाणी केलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं. आता आपण इथल्या नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात. आपण आपल्या वाहिनीवरती अनेक शेकडो चलचित्रांमध्ये बघितलेलं आहे. शेकडो म्हणजे 100च्या आसपास अशी मंदिरं आपण बघितलेली आहेत की जिथे नंदी महाराजांवरचं सुंदर नक्षीकाम बघितलेलं आहे. हा सुद्धा प्राचीन नंदी आहे, अखंड पाषाणामध्ये घडवलेला. साधारणपणे 3 फूट बाय 2 फूट आकाराचा किंवा 3 फूट आकाराचा नंदी महाराज आहेत हे. आणि त्यांच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. पाठीवरच्या झुली तुम्ही बघू शकता, त्याची गाठ तुम्ही बघू शकता, त्याच्या गळ्यातले अलंकार तुम्ही नंदी महाराजांच्या गळ्यातले बघू शकता. म्हणजे आपले पूर्वज जे होते ते किती भाविक होते. नंदी महाराजांवरती सुद्धा इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथे कोकणामध्ये असा काळा पाषाण मिळणं जरा अवघड असतं, पण तरी सुद्धा कोकणातल्या मंदिरामध्ये काळा पाषाणामध्ये घडवलेले नंदी महाराज इथे आपल्याला बघायला मिळतात. नंदी महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्याला गणरायाचं दर्शन होतं. ही पण प्राचीन मूर्ती आहे. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान् शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम गं गणपतये नमः. बाहेरच्या बाजूला मुख्य गर्भगृहाच्या उजव्या हाताला आपल्याला ह्या गणरायाचं दर्शन घडतं. मध्यभागी असलेले नंदी महाराज महादेवाच्या समोर, आणि डाव्या हाताच्या बाजूला आपल्याला शिवपार्वतींचं दर्शन इथे घडतं. संगमरवरामध्ये घडवलेल्या शिवपार्वतींच्या मूर्ती कदाचित ह्या नंतर लावण्यात आलेल्या असाव्यात, पण मुख्य मंदिर जे आहे हे प्राचीन मंदिर आहे. आता आपण मुख्य अंतराळामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊयात. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शंभो. आपण आतापर्यंत अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे, जिथे जिथे शिव असतो तिथे तिथे गौरी सुद्धा असते. आपल्याला ह्या शिवाच्या मागे म्हणजे महादेवाच्या मागे गौरी मातेचं सुद्धा दर्शन घडतं. नारायणपूरच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आपण शिवगौरीचं असं दर्शन घेतलेलं होतं. त्या मंदिराची मला इथे आठवण आली. आपण जर आमच्या वाहिनीवरती असलेली महादेवाची मंदिरं बघितली नसतील तर आमच्या महादेव मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अनेक महादेव मंदिरं बघू शकता. तिथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर प्राचीन मंदिरं बघायला मिळतील, आणि असं शिव गौरीचं दर्शन सुद्धा तुम्हाला तिथे घडेल आणि खूप सुंदर नक्षीकाम बघायला मिळेल. आता आपण मंदिराचं प्रांगण बघूयात पुन्हा एकदा. मगाशी बघितलेलं तुळशी वृंदावन आणि ही असलेली गोल असलेली तटबंदी, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवलेलाच आहे. आता ह्या छोट्याशा द्वारामधून खाली जाऊन आतमध्ये काय आपल्याला बघायला मिळतंय का, जशी आपल्याला तिथे आधीच्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये पायऱ्यांची विहीर बघायला मिळालेली होती, तसं इथे काय बघायला मिळतंय का ते आपण खाली जाऊन थोडंसं बघूयात. हे मुख्य मंदिर जे आता आपण दर्शन घेत आहोत किंवा बघत आहोत, या द्वारामधून आपण आत्ता बाहेर आलेलो आहोत. त्याच्या उजव्या बाजूला तिथून त्या द्वारामधून बाहेर आल्यानंतर खाली उतरण्यासाठी अशा पायऱ्या केलेल्या आहेत. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांनी आपण नदीकडे जाऊ शकतो. ही खाली जी दिसते वाहताना तुम्हाला कदाचित ऐकू येणार नाही, पण आम्हाला नदीच्या पाण्याचा सुंदर ध्वनी ऐकू येतो आहे. निसर्गातले पक्ष्यांचे सुंदर ध्वनी ऐकू येत आहेत. एक निसर्गाचा ध्वनी ज्याला म्हटलं जातं तो आम्हाला इथे अनुभवता येतो आहे. माझ्या मायक्रोफोनला नॉईज कॅन्सलेशन असल्यामुळे तुम्हाला हे सगळं ऐकता येणार नाही, परंतु अतिशय सुंदर निसर्गाचा आनंद आपण इथे घेऊ शकतो. तर दर्शक हो, कोकणामधल्या रत्नागिरी पावस मार्गावरती असलेल्या सत्तेश्वर मंदिराचं दर्शन आज आपण घेतलं. इथे आल्यानंतर आमचं मन अतिशय प्रसन्न झालं. तुम्ही सुद्धा जर कधी रत्नागिरी किंवा पावस या भागामध्ये आलात तर या सत्तेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला नक्की या. हे सत्तेश्वर मंदिर आपल्याला मुख्य रत्नागिरी पावस मार्गावरती गोळप नावाचं एक गाव लागतं. त्या गोळप नावाच्या गावाच्या मार्गावरती आपल्याला उजव्या हाताला एक गजानन महाराजांचं पांढऱ्या रंगाचं मोठं मंदिर आणि त्यांची मूर्ती दिसेल. त्याच्या समोरच्या एका छोट्या मार्गाने आतमध्ये आल्यानंतर हे आपल्याला सत्तेश्वराचं मंदिर लागतं. या मंदिराच्या अलीकडे आपल्याला एक हरिहरेश्वराचं सुद्धा मंदिर लागतं, जे आपण मागच्या चलचित्रामध्ये बघितलेलं आहे. ते जर तुम्ही मंदिर बघितलं नसेल आणि आम्ही दाखवलेली कोकणातली मंदिरं जर तुम्हाला बघायची असतील तर आमच्या वाहिनीवरती कोकण दर्शन नावाची प्लेलिस्ट आहे. या कोकण दर्शन नावाच्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. त्यामध्ये तुम्हाला कोकणातली दिवेआगरमधली किंवा या रत्नागिरी पावस भागामधली अनेक प्राचीन मंदिरं बघायला मिळतील. अशीच सुंदर सुंदर मंदिरं बघायला मिळतील. त्यामुळे कोकण दर्शन या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा.
तुम्ही जर टिप्पणी केली तर 2 लाभ होतात. एक तर तुमचं नाव आम्हाला समजतं, दुसरी गोष्ट अशी प्राचीन बघण्यासारखी अतिशय सुंदर असलेली मंदिरं जी अन्य लोकांना माहिती नसतात, अशा लोकांपर्यंत ही प्राचीन मंदिरं पोहोचण्यासाठी त्याचा लाभ होतो. त्यामुळे टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा. अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत आपणा सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.